सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज शुभ समारंभामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज पैसे देखील खर्च करावे लागतील, परंतु अनावश्यक खर्च करणं तुम्ही टाळा. तुमचं वैवाहिक जीवन आज आनंदी राहील. तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवाल. नोकरदार लोक आनंदात राहतील. त्यांच्या पगारामध्ये वाढ होईल. आरोग्याबाबत मात्र तुम्ही जागरूक राहावं लागेल. कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा तुम्ही करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये थोडासा ताणतणाव देखील होऊ शकतो. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार लोकांच्या पगारामध्ये चांगली वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. जुनी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला जागरूक राहावं लागेल. तुम्ही आज कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. तुमच्या प्रेमजीवनामध्ये थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. आज तुमची काही कामं पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. तुम्हाला व्यवसायामध्ये चांगले आर्थिक लाभ देखील होतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सर्व कामं पूर्ण होतील. देवदर्शनाला तुम्ही जाऊ शकता. कुठलीही समस्या ज्येष्ठांच्या मदतीनं तुम्ही सहज पूर्ण कराल. कुटुंबामध्ये काही ताणतणाव चालू असेल तर तो संपुष्टामध्ये येईल. जर तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील तर ते आज पूर्णपणे दूर होतील. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं काही आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही आज तुमच्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे बुडण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही इतरांकडनं काम करून घेण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या कडूपणाचं गोडामध्ये रूपांतर होईल. तुम्हाला काही कला आत्मसात करावी लागेल. जोडीदाराशी तुमचे वाद होऊ शकतात. लग्नातील अडथळे तुमचे दूर होतील. कुटुंबातील सदस्यांची तुम्ही आज कोणतंही काम पूर्ण करण्यामध्ये मदत घेऊ शकता. उत्पन्न आणि खर्चाचा तुम्हाला समतोल राखावा लागेल. व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना मित्राची मदत होईल. पैशाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. विवाहाचे काही प्रस्ताव तुम्हाला येतील, ज्याला तुमच्या कुटुंबाची देखील मान्यता मिळेल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. आज तुम्ही इतरांकडनं काम करून घेण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या काही गोष्टींमध्ये सकारात्मकता येईल. तुमच्या बायकोशी तुमचा वाद होऊ शकतो. तुमच्या लग्नात जर काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण आणि अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी जोडीदार काही मागणी करू शकतो, जी पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. व्यवसायामध्ये आज निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकावं लागेल. कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही प्रभावित होऊ नका, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कुटुंबासोबत काही महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही सहभागी व्हाल. नोकरीमध्ये काही चांगले लोक तुम्हाला भेटतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल.
धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही आज स्वतःहून पैसे खर्च कराल. व्यवसायामध्ये काही नवीन करण्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. पैसे उधार देताना तुम्ही काळजीपूर्वक विचार करा. नात्यामध्ये तुमच्या दुरावा येऊ शकतो. आज तुम्हाला व्यवसाय करताना थोडंसं सावध राहावं लागेल. तुम्हाला आज संध्याकाळी एखादा लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज व्यवसायामध्ये थोडंसं सावध राहावं लागेल. सभोवतालच्या परिस्थितीवरती बारीक नजर ठेवावी लागेल. कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही प्रभावित होऊ नका. आज तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. दीर्घकाळ एखाद्याला उधार दिलेले पैसे तुम्हाला आज पुन्हा परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आजचा दिवस हा तुम्ही व्यवसायामध्ये नवीन निर्णय घेण्याचा राहील आणि त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला चांगली आर्थिक स्थिती तयार होऊ शकते. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्रदान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज संपूर्ण दिवस हा व्यवसायामध्ये गुंतलेला असेल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्हाला वेळ काढता येणार नाही, त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावरती नाराज होऊ शकते. आज मुलांची तब्येत बिघडू शकते, त्यावरती तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला आज धावपळ देखील करावी लागेल. तुम्ही आज कुठलंही काम करताना भावंडांची मदत घ्याल. तुमची आज रखडलेली सगळी कामं पूर्ण होऊ शकतात. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी नोकरीशी संबंधित काही काम तुम्हाला सोपवलं जाईल. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्यांना मोठं यश मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर उत्पन्नाच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. तुम्ही आज एका धार्मिक स्थळी जाऊ शकता. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम सोपवलं जाऊ शकतं, परंतु त्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. सहकाऱ्यांच्या मदतीनं तुम्ही आज कुठलंही काम अगदी सहज पूर्ण कराल. कौटुंबिक सदस्यांमध्ये आज तुम्ही वरिष्ठांचा सल्ला घ्या. मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. नातेवाईकांसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज काही अनुचित घडण्याची भीती वाटत राहील, त्यामुळे तुमचं काम बिघडू शकतं. व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही प्रवास करावा लागू शकतो. आज कोणावरही विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दिलेलं वचन तुम्हाला आज पूर्ण करावं लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.